नमस्कार, मी आहे सौरभ बुगले. मी इयत्ता 5वी विषय गणित तुम्हाला सेमीमधले मराठीमध्ये शिकवणार आहे, समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धडा आहे पहिला, रोमन न्यूमरल्स. रोमन न्यूमरल्स म्हणजे काय? रोमन न्यूमरल्स म्हणजे जशी आपली देवनागरी लिपी, इंटरनॅशनल लिपी, तशीच एका देशाची रोमन ही एक लिपी आहे. मी तुम्हाला इंटरनॅशनल लिपी आणि रोमन लिपी दाखवणार आहे. सध्या मी हे इंटरनॅशनल आणि रोमन लिपी लिहिलेली आहे. इंटरनॅशनलच्या पुढे रोमन लिहिली आहे. तुम्ही याचं निरीक्षण करा. आता आपण आपला इंटरनॅशनल नंबर 1 ला आय वापरतात, 2 ला 2 आय वापरतात, 3 ला 3 आय वापरतात, 4 ला आय व्ही वापरतात, 5 ला व्ही वापरतात, 6 ला व्ही आय वापरतात, 7 ला व्ही आय आय वापरतात, 8 ला व्ही आय 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 वापरतात, 9 ला आय एक्स वापरतात, 10 ला एक्स वापरतात. आता प्रत्येक संख्येला एक हे रोमन मध्ये चिन्ह दिलेले आहे. आता याच्यात मेन याच्यापासून आपण काही बनवू शकतो. आता मेन आहे 1 आय, 5 ला व्ही आहे मेन, 10 ला एक्स आहे. हे 3 मेन पासून आपण हे बनवू शकतो. बाकीचे आपण जर उदाहरण 3 आय 3 ला वापरू शकतो. आय 1 ला आय, 2 ला 2 आय, 3 ला 3 आय. 4 ला 4 आय वापरता येत नाही, कारण ते नियमामध्ये बसत नाही. आता आपण जर हा व्हीच्या डाव्या साईडला आय लिहिला तर तो मायनस होतो, म्हणजेच व्ही लिहिला तर तो 4 होतो. आणि आपण व्ही उजव्या बाजूला लिहिला आय व्हीच्या तर तो ॲड होतो. एक ॲड होईल व्ही मध्ये, म्हणजे 5त 1 ॲड होणार किती? 6, म्हणजे 6 ला व्ही आय. तसेच मग 7 ला व्ही आय आय, 2 आय ॲड होतात. 8 ला व्ही आय आय आय, 3 ॲड होतात आय. व्ही म्हणजे 5 आणि हे 1 2 3 6 7 8 हे आय मध्ये ॲड होतात. 9 ला तसे नाही, इथलच्या सारखेच आहे. 10 ला एक्स ही एक चिन्ह फिक्स आहे, जसे 5 ला व्ही फिक्स आहे, 1 ला आय फिक्स आहे. आता 10 ला एक्स फिक्स आहे, तर आपण डाव्या साईडला आय लिहिला तर तो 10 मधून 1 वजा होणार, म्हणजेच आय एक्स झाला तर तो 9 होणार. म्हणून 9 ला आय एक्स, 10 ला एक्स. आपण जर हे 10 पर्यंत नीट समजलं आपल्याला तर पुढचे बनवू शकतो. आणि याच्यात 3 मेन, 1 ला आय, 5 ला व्ही आणि 10 ला एक्स, ह्या 3 चिन्हांपासून आपण सारे रोमन लिपी येते. हे 10 पर्यंत आपल्याला चांगले यायला पाहिजे. लवकरच आपला पुढचा व्हिडिओ येईल पुढच्या धड्याचा. आपला इथे हा एक धडा संपलेला आहे. 3 हे चिन्ह लक्षात ठेवले तर आपल्याला पुढचे बनवता येतात. धन्यवाद.